नमस्कार. किमंतू लाईव्हमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आडनावांचा इतिहास या आपल्या मालिकेतील आजचा आपला 24वा भाग आहे आणि या भागामध्ये आपण पाहणार आहोत 405 भन्नाट पारशी व्यावसायिक आडनावं. आता ही 405 आडनावं आहेत, त्याच्यामुळे आडनाव आणि त्याचा अर्थ समजून सांगण्यामध्ये कदाचित हा व्हिडिओ मोठा होऊ शकतो इतर व्हिडिओंपेक्षा. पण हा मोठा व्हिडिओ बनवण्यामागे किंवा या आडनावांचा इतिहास सांगण्यामागे काही कारणं आहेत. पहिलं कारण असं आहे की पारसी समाजाला आपण नेहमी कुचेष्टेचा विषय करून टाकतो, की आपण पाहतो की हिंदी सिनेमा असेल किंवा मराठी सिनेमा असेल किंवा इतरत्रही काही कुठे नाटक असेल तर त्याच्यामध्ये पारसी समाज हा चेष्टा मस्करीचा कुचेष्टेचा पात्र म्हणून दाखवला जातो. त्याच्याकडे सिरियसली बघितलं जात नाही, थोडीफार टिंगलटावाळीच केली जाते. पण आपण ज्या पारसी समाजाची मराठीमध्ये किंवा हिंदी फिल्मसृष्टीमध्ये टिंगलटावाळी करतो, या पारसी समाजानेच आपल्या देशाला अनेक नामवंत साहित्यिक, लेखक, त्यानंतर फौजेमधले अधिकारी, त्याचबरोबर काय म्हणतो आपण की राजकारणी, धुरंधर किंवा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्य करणारे उद्योगपती हे सर्व पारसी समाजामधलेच आहेत, ज्यांनी आपल्या देशाचं नाव रोशन केलेलं आहे. त्यामुळे पहिली गोष्ट तर आपण त्यांच्याकडे टिंगलटावाळीच्या दृष्टीने बघता कामा नये. दुसरी गोष्ट की त्यांची जी आडनावं आहेत ती काही वेळेला व्यवसायावरून असतात. म्हणजे पारसी समाजाची मला माहीत असणारे जवळपास 5000च्या वर आडनावं आहेत, पण त्या 5000च्या वर आडनावांकडे कोणी बघायला जात नाही. पारसी समाजाच्या फक्त व्यावसायिक आडनावांकडे लोक लक्ष देतात आणि त्या आडनावांची पण टिंगलटावळी करतात. दारूवाला, सोडा बॉटलवाला, सोडा बॉटल ओपनरवाला, अशी कुठे आडनावं असतात का? आपण आडनावं ऐकतो आणि मजा घेतो त्यांची. तर हे पण आपण थांबवलं पाहिजे. त्याचं कारण असं आहे की आपण मराठी माणसं किती कूपमुंडूक वृत्तीचे आहोत हे आपल्याला पारसी समाजातली व्यवसायातली आडनावं बघितल्यावर कळतं. उदाहरणार्थ, आपण मराठी माणसं वर्षानुवर्ष, युगानुयुग एकच व्यवसाय वंश परंपरागत रीतीने करत आलेलो आहोत. म्हणजे आपण गावगाडा पाहिला तर सोनाराचा मुलगा सोनार, लोहाराचा लोहार, सुताराचा सुतार. कोणी शेती करतोय, कोणी तर शेतीच करतोय. कोणाकडे जमीन नाही, आयुष्यभर दुसऱ्याच्या घरी सालगडी जातो, तर 10 पिढ्या सालगडीत चाललाय, ते त्याच्या घरी चाललाय तो काम करायला उपरा म्हणून. ज्यांच्याकडे जमीन आहे त्यांनी पण जमिनीमध्ये काही खास सुधारणा केली अशातला भाग नाही की मोठं आधुनिक तंत्रज्ञान राबवलं आणि भारताला गव्हाचं कोठार बनवलं किंवा महाराष्ट्राला अगदी त्यांनी गव्हाचं बाजरीचं कोठार बनवलं, असं पण कोणी शेती करणाऱ्यांनी फार प्रगती केली नाही. आपल्या समाजातल्या माणसांना किंवा आपल्यालाच नावं ठेवतो असं समजू नका. आपल्या उणीवा ओळखणं ज्या राहिलेल्या आहेत भविष्यकाळामध्ये, अवलोकन करणं, स्वतःचं अवलोकन करणं, स्वतःच्या चुकांचं अवलोकन करणं निष्पक्षपणे, परखडपणे, हे प्रगतीचं लक्षण आहे. आपण अवलोकनच करणार नाही आणि इतर समाजाकडून शिकणार नाही तर या गोष्टी होणार नाहीत. व्यवसायाच्या बाबतीमध्ये पारशी समाजाची 405 आडनावं आपण सांगतो, याचा अर्थ असा आहे की या पारशी समाजाने 405 व्यवसायामध्ये प्रावीण्य मिळवलेलं आहे. एकच समाज 405 व्यवसाय करते. मला सांगा की आपल्या 18 पगड जातीमध्ये महाराष्ट्रातल्या असा कुठला समाज आहे जो 405 सोडा, ज्याने 20 तरी उद्योगधंद्यांमध्ये त्याचं स्वतःचं नशीब आजमावलेलं आहे आणि यश मिळवलेलं आहे. पारशी समाजाने जिथे जिथे कुठे कुठे हात घातला त्या त्या ठिकाणी त्यांनी यश मिळवलेलं आहे. म्हणून नावाजलेले भारतातले जे मोठे उद्योगपती आहेत त्यात दबदबा पारसी समाजाचा जास्त आहे. त्याच्यामुळे आपण पहिली गोष्ट की पारसी समाजाच्या आडनावांची कुचेष्टा करणं थांबवलं पाहिजे आणि स्वतःचं अवलोकन केलं पाहिजे आपण, किंवा स्वतःचं आत्मनिष्ठ परीक्षण केलं पाहिजे की आपण काय केलं. त्यांना नावं ठेवतो किंवा आपण त्यांच्या आडनावांना हसतो. आपण असं काय मोठा तीर मारला उद्योगधंद्यामध्ये, जो काय आपला वाडवडिलांचा बिझनेस आहे तो पण आपल्याला नीट चालवता येत नाही पुढे. आज अशी आपली परिस्थिती आहे, म्हणून दुसऱ्यांचे पाय घासायला जावं लागतं. जो वाडवडिलांचा उद्योगधंदा आहे तो जरी प्रामाणिकपणे चालवला असताना बसवला असता तरी पण आपल्या मुलांनाच परप्रांतीयांच्या घरी नोकरी करायला जायची आणि आरक्षण मागण्याची वेळ आली नसती. पण आपण आपल्याकडे वळून बघत नाही आणि दुसऱ्याचं वाकून बघतो. हा विषय आहे. हा विषय पारसी समाजाच्या आडनावांच्या निमित्ताने माझ्या मनामध्ये आला जेव्हा मी माझं स्वतःचं अवलोकन करत होतो किंवा मी म्हणतो की आत्मपरीक्षण करत होतो. मी मागे म्हणून बघत होतो. मला जाणवलं की अरे काय चाललं आहे आपलं. म्हणून ही 405 भन्नाट पारशी आडनावं आपण घेतो. आशा आहे की एवढी सगळी आडनावं ऐकल्यानंतर आणि त्या व्यवसायाशी संबंधित कुठल्या कुठल्या आडनावी ती पाहिल्यानंतर आपण पारसी समाजाची थोडी रिस्पेक्ट करायला शिकू, त्यांची टिंगलटवाळी करण्यापेक्षा. कारण आपण एवढं कुठल्याच उद्योगधंद्यामध्ये प्रावीण्य मिळवलं नाही ना, आपण कधी केलेले पण नाही तेवढे उद्योगधंदे. म्हणजे समजा आता मी मराठा समाजाकडून आहे तर मराठा समाजाने असे किती उद्योगधंदे केलेत मोजायचं म्हणलं तर, आणि मोजले तर त्याच्यामध्ये किती उद्योगधंद्यामध्ये प्रावीण्य मिळवले. पारसी समाजाने जिथे जिथे हात घातलेला आहे तिथे तिथे प्रावीण्य मिळवलेलं आहे. म्हणून आज त्या समाजाकडं अत्यंत अल्पसंख्याक समाज आहे आपल्या देशामधला, महाराष्ट्रामधला त्याहून जास्त अल्पसंख्याक समाज आहे. पण हा समाज जो माणूस त्यांच्या घरातला कमवू शकत नाही काही कारणाने, एखाद्या कुटुंबातला माणूस कमवू शकत नाही त्याला पेन्शन देतो हा समाज. हा समाज जो माणूस कमवू शकत नाही त्याला घर घेऊन देतो राहायला. आज का तर आपल्या समाजातला माणूस खाली पडू नये, रस्त्यावर येऊ नये, भीक मागू नये, त्याला दुसऱ्याकडे हात पसरावे लागू नयेत म्हणून
पेन्शन चालू केली जाते समाजामध्ये. आपल्या समाजामध्ये आपण असं कधी केलं आहे? आपण ज्याची पेन्शन आहे ती काढून कशी माझ्या बँकेत वळवता येईल याच्या मागे आपण लागलेलो असतो नेहमी. त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे की सन्मान पण केला पाहिजे आणि आपल्यामधल्या ज्या कमतरता आहेत त्या कमतरता भरून काढल्या पाहिजे दुसऱ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करून. हा याच्यामागे हेतू आहे. त्याचबरोबर अजून एक हेतू महत्त्वाचा हा आहे त्याच्यामध्ये की ही जी सगळी आडनावं आहेत ही सगळी आडनावं आपण अभ्यासावीत. आडनावं अभ्यासल्यानंतर या सगळ्या आडनावांना आपण आपल्या इतिहासाचा भाग मानावं, म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासाचा भाग मानावं. महाराष्ट्रामध्ये जेवढ्या पारसी उद्योजकांनी रोजगार दिलेला आहे तेवढा दुसरा कोणी रोजगार मराठी माणसाला दिलेला नाही. कुठली पण कंपनी शोधून काढा तुम्ही, त्या कंपनीच्या मुळाशी जाल तुम्हाला कुठेतरी एखादा पारशी माणूस सापडेल त्याच्या मुळाशी ज्यात तुम्ही काम करताय ते कदाचित सापडण्याची शक्यता आहे. मुंबई पुण्यामध्ये तर पारसी माणसांनी भरपूर योगदान दिलेलं आहे. मुंबई वसवण्यामध्ये मुंबई तर पारसी माणसांशिवाय वसू शकली नसती. कोणी किती म्हणलं आम्ही वसवली तरी पारसी माणसाचं जेवढं योगदान आहे त्याच्यामध्ये तेवढं दुसऱ्या कोणाचं नाही मुंबई वसवण्यामध्ये. ही तर खरी गोष्ट आहे. म्हणून आजही मुंबईमध्ये एकरानी जमीन, हजारो एकर जमीन आजही पारसी समाजाच्या ताब्यामध्ये. तुम्हाला माहीत नसेल तर मी राहतो, मला माहिती आहे. त्याचं कारणच हे आहे की मुंबई वसवलीच आहे त्यांनी उद्योगधंदे करून किंवा परिश्रम घेतलेले आहेत, म्हणून आजही त्यांच्याकडे ते वारसा टिकून आहे त्याचं. तर आपण त्याच्यामुळे पारसी समाजाला पण महाराष्ट्राचा हिस्सा मानला पाहिजे, जसं आपण 18 पगड जातींना मानतो तसं. कारण त्यांचं जे योगदान आहे उद्योगधंद्यातलं, रोजगारामध्ये देण्यामधलं, आणि हे सगळं करताना अत्यंत निरपेक्षपणे कुठलाही आपपर भाव न बाळगता की तो कोणत्या जातीचा माणूस आहे, कुठल्या धर्माचा आहे, मी माझा पैसा त्याच्यावर खर्च कशाला करू. धर्मदाय करण्यामध्ये पारसी लोकांचा हात कोणी धरणार नाही. टाटा ट्रस्टचं मोठं उदाहरण आपल्या सगळ्यांच्या समोर आहे की कितीतरी मोठी कामं टाटा ट्रस्टने निरपेक्ष भावनेने या देशासाठी केलेली. किती पैसा त्यांच्या कमाईतला त्यांनी त्याच्यावर खर्च केला ते पत्ता पण लागू देत नाहीत की किती पैसा खर्च केलेला आत्तापर्यंत. का पत्ता लागू दिला तर ते दान करतो आपण, त्याची किंमत राहत नाही. मग निरपेक्ष भावनेने लोक करत आहेत. आजही पारसी समाजातले लोक, तुम्ही कधी गेला त्याच्याकडे, तुम्ही त्याला व्यवस्थित गोष्ट समजून सांगितली तो तुम्हाला 100% मदत करणार. तू बघणार नाही तुम्ही मराठी आहेत अमराठी आहेत कोणी आहे म्हणून. तर याचा आपण काय केलं पाहिजे, रिस्पेक्ट ठेवला पाहिजे, जाणीव ठेवली पाहिजे. त्यांना आपल्यातलंच मानून त्यांनी आपल्याला आपलं मानलं आहे आणि आपण त्यांना आपलं मानलं पाहिजे जे आपण मानत नाही. ही मोठी शोकांतिका आहे. त्याच्यामुळे हा व्हिडिओ आपण बनवतो आहे. आणि 5000 आडनाव, ती 5000 आडनाव नंतर केव्हा तरी आपण सांगू. त्यातली जी 405 पारसी आडनाव आहेत जी आपल्याला ऐकायला पण आवडतात, भारी भारी वाटतात. आणि फक्त ती आडनावं ऐकल्यानंतर आपले जे गैरसमज आहेत की हे काय लोक आहेत विचित्र, काही पण कामं करतात, काही पण आडनाव ठेवतात, असं नाही आहे. हे विचित्र लोक नाही आहेत, हे उद्योजक लोक आहेत. ज्या ज्या ठिकाणी त्यांना उद्योग करण्याची संधी मिळते, 4 पैसे कमवण्याची संधी मिळते, तोट्यातले उद्योग फायद्यात आणण्याची संधी मिळते, तिथे करतात. टाटांचं उदाहरण लोक देतात की रेंज रोवर आणि आपण म्हणतो की रेंज रोवर असेल आणि जगवार असेल, लँड रोवर आणि जगवार असेल, दोन्ही तोट्यात गेलेल्या कंपन्या त्यांनी फायद्यात आणून दाखवल्या विकत घेऊन. असे भरपूर उद्योगपती ज्यांनी भरपूर या देशातले तोट्यात गेलेले रोजगार फायद्यात आणलेले आहेत. पारशी माणसाने जिथे जिथे हात घातला आहे तिथे तिथे तो असफल झाल्याची उदाहरणं नसल्यातच जमा आहेत बऱ्यापैकी आपण म्हणू शकतो. तर हे जे उद्योगांची त्यांची जी आडनाव आहेत, व्यवसायावरून त्यांची जी आडनावं पडली त्यांची कुचेष्टा करू नका, त्याच्यातून काहीतरी शिका की हा जो काही 405 आडनाव या पारशी लोकांची मी सांगतो व्यावसायिक आडनाव, ते 405 उद्योग त्यांनी केलेत आणि सक्सेसफुली केलेत. एकही उद्योग फेल गेलेला नाही किंवा एकही कुठला पारशी माणूस आपण म्हणतो की काय बत्ती गुल आणि घोडे फरार आपण म्हणतो तसा प्रकार झालेला नाही आहे की धंद्याला टाळा लावला आहे, शटर डाऊन केले आणि घरी जाऊन बसले. आपण मराठी माणूस, आपण कुठल्याही जाती धर्मातले असो, आपला एक स्वभाव आहे मोठा उद्योगधंदा चालू करायचा, 1-2 वर्ष चालवायचा, दिमागात जमीन विकायची, प्रॉपर्टी विकायची, बिझनेसमध्ये लावायची, 2 वर्षानंतर शटर बंद, परत पाय पसरून बसलेले दात कोरत चौकामध्ये. हे तुम्हाला पारशी माणसाबद्दल होणार नाही. मग त्याने छोटा अंडा विकण्याचा व्यवसाय करू देत, नाहीतर त्याने मोठी रेंज रोवर विकण्याचा व्यवसाय करू देत. पारशी माणूस त्या त्या व्यवसायामध्ये प्रॉफिट कमवून, प्रामाणिकपणे प्रॉफिट करून, अजून तो पण कमवलेला प्रॉफिटचा हिस्सा स्वतःच्या समाजासाठी खर्च करून आणि उरलेला हिस्सा इतर समाजासाठी पण खर्च करून सुखाने बसलेला आहे. आपल्यासारखा दात कोरत बसलेला नाही. हे आपण शिकण्याची गरज आहे. म्हणून हे सगळे उद्योग जे केलेले आहेत पारसी समाजाने ते आपण पटपट पाहूयात. 405 आडनाव आहे त्यामुळे मी भरभर बोलत जातो, कारण एकाच व्हिडिओमध्ये आपल्याला संपवायचे 2-3 व्हिडिओ बनवले, त्याची तर काही मजा नाही त्यामध्ये आणि ते कळत पण नाही काय आहे ते. तर लक्षात ठेवा फक्त किती आडनाव आहेत आणि किती व्यवसाय आहेत आणि आपण पण हे व्यवसाय करू शकतो. आजही मुंबईमध्ये, पुण्यामध्ये, दुसरीकडे पण आपण करत नाही. म्हणून आज आपण टाटा बिर्ला होऊ शकत नाही, गोदरेज होऊ शकत नाही आज आपण. ही परिस्थिती त्याच्यामुळं. चला तर मग विषयाला सुरुवात करूयात. नमस्कार, माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहतात किमंतू लाईव्ह यूट्यूब चॅनल. पहिलं जे आडनाव आहे, आता मी आकडे नाही सांगत, पटपट आडनाव वाचत जातो. 405 आडनाव मी म्हणतोय, कदाचित मागे पुढे होतील, 400 होतील, 410 पण होतील. बघूयात आपण किती आडनाव होत आहे ते. पहिलं जे आहे ते अंजीर बागवाला, अंजीर बाग असं आडनाव आहे. अंजिरर बाग म्हणजे काय, अंजिराच्या बागेत व्यवहार करणारी व्यक्ती. अंडावाला,
अंडाचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. अखून किंवा आखून हा अरबीमधून फारसीमध्ये आलेला शब्द आहे. आखूनचा अर्थ होतो शिक्षक. पारसी भाषेमध्ये पण त्याचा अर्थ होतो शिक्षक. अदगरा, अदगरा म्हणजे वेअर हाऊसमध्ये काम करणारा कामगार किंवा त्या प्रकारचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. आधारीनवाला, आधारीनवाला म्हणजे जी अग्यारी असते, जे पारसी लोकांचं पवित्र स्थळ असतं, त्या ठिकाणी अग्निमंदिरामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला अदागीरवाला असं म्हणतात. अंतिया, अंतिया म्हणजे सुताचा व्यवहार करणारी व्यक्ती. अफीनवाला, अफीम नाही अफीन म्हणलं जातं पारसीमध्ये. अफीनवाला, अफीनवाला म्हणजे अफीमचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. अवरी, अवरी म्हणजे टाळता न येणारी व्यक्ती. आपण म्हणतो घरातून बाहेर पडले याचा चेहरा दिसतोच, कुठून येतो समोर काय माहिती, टाळता येत नाही. अशी जी टाळता येणारी व्यक्ती असते तिला अवरी म्हणतात. ॲसिडवाला, ॲसिडवाला म्हणजे ॲसिडचा व्यवसाय आणि व्यवहार करणारी व्यक्ती. आईसवाला, आईसवाला म्हणजे बर्फाचा व्यवसाय आणि व्यवहार करणारी व्यक्ती. आगबोटवाला, जुन्या काळामध्ये शिड्याची जहाजं बंद झाल्यानंतर वाफेवर चालणारी इंजिन निर्माण झाली, त्यावेळेला जी बोटी कोळशावर चालत असतात त्या कोळशावर चालणाऱ्या बोटींना आगबोट म्हणत असत. अशा कोळशावर चालणाऱ्या बोट चालवणाऱ्या व्यक्तीला आगबोटवाला म्हणत असतात. मग ती छोटी बोट चालवते किंवा मोठी बोट चालवतात. आचार्य, आचार्य हा शब्द ह्या आपण लोणच्याला आचार म्हणतो, तर लोणच्याचा व्यवहार करणारी किंवा व्यवसाय करणारी व्यक्ती म्हणजे आचार्य. आचार्य हा शब्द मात्र शुद्ध संस्कृतमधून आला आहे, म्हणजे पारसी लोकांनी अनेक भाषांमधले शब्द घेतलेले स्वतःमध्ये वापरायला. त्याचा संस्कृत शब्द आहे. आचार्य म्हणजे एक धार्मिक प्रमुख किंवा पुजारी किंवा शिक्षक. आरसवाला, आरसवाला म्हणजे आरशाचा व्यवहार करणारी व्यक्ती. आरसीवाला, आरसीवाला म्हणजे मार्बलचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. इंजिनियर म्हणजे अभियंता. इंजिनियर, इंजिनियर हा इंजिनियरचा एक अपभ्रंश आहे म्हणजे अभियंता. इन्स्पेक्टर म्हणजे निरीक्षक. इलायची, इलायचीचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. इलेक्ट्रिकवाला, इलेक्ट्रिक वस्तूचा व्यवहार किंवा व्यवसाय करणारी व्यक्ती. कंट्रोलर, नियंत्रक किंवा नियमांचं पालन करून घेणारी व्यक्ती. कटेली म्हणजे गवत कापण्याचं काम करणारी व्यक्ती. कन्फेक्शनर म्हणजे कन्फेक्शन करणारी व्यक्ती नाही, कन्फेक्शनर म्हणजे मिठाई किंवा गोड बनवणारा हलवाई. कपाडिया, कापडाचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. कामी सरियात असं एक आडनाव इथे दिसतंय मला, कामी सरियात, पण याचा अर्थ मला माहीत नाही आहे. जे मला अर्थ माहीत नाही ते मी माझ्या मनाचे सांगणार नाही. जर आपल्याला माहीत असतील तर, जे मी आता म्हणतोय मला अर्थ माहीत नाही, पण आपल्याला माहीत असेल, कोणी पारसी बांधव व्हिडिओ बघत असतील किंवा आपल्या महाराष्ट्रीय लोकांना पण कोणाला माहीत असतील तर कृपया कामी सरियत याचा अर्थ काय होतो तो मला आपण प्रतिक्रियेमध्ये खाली सर्वांच्या माहितीसाठी सांगू शकता. कमोडोर, कमोडोर म्हणजे नौदल रँकचा अधिकारी. करणी, करणी म्हणजे लिपिक किंवा क्लार्क आपण ज्याला म्हणतो, आणि खास करून जहाजाचा हिशोब जो ठेवतो त्या जहाजाचा हिशोबनीस म्हणजे करणी. कराई म्हणजे बागकामाची अवजारे ठेवणारी व्यक्ती. करावाला म्हणजे मनगटात घालण्यामध्ये जे कडे असते, कड्याला करा असं म्हणतात काही काही ठिकाणी, त्या मनगटात घालणाऱ्या कड्याचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती म्हणजे करावाला. क्लबवाला, क्लबवाला म्हणजे क्लबचा मालक किंवा व्यवस्थापक असणारी व्यक्ती. कलाईगार भांड्यांना चकाकी देणारी व्यक्ती. कलेक्टर सरकारसाठी महसूल गोळा करणारी व्यक्ती. कल्लीवाला, कल्ली म्हणजे महिलांच्या मनगटामध्ये घालायचा एक दागिना असायचा, तो जो बनवायचा त्याचा व्यवसाय करायचा किंवा विक्री करायचा त्याला कल्लीवाला म्हणत असत. कांगा, कांगा म्हणजे अन्नधान्याचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. कांदावाला, कांद्याचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. काकरावाला किंवा काकडावाला म्हणजे उजेडासाठी पलिता धरण्याचं कार्य करणारी व्यक्ती. काजी, काजी हे नाव मी म्हणलं तसं भरपूर धर्मान जातीमध्ये आढळतं, पारसीमध्ये पण आढळतं, म्हणजे इस्लामिक कायद्यानुसार न्यायदान करणारी व्यक्ती. काथ्थावाला, काथ्था म्हणजे आपण जो खाण्याच्या पाण्यामध्ये कथ्था वापरतो त्या कथ्थ्याचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती म्हणजे काथ्थावाला. कातीवाला, कातीवाला म्हणजे नारळाच्या तंतूपासून दोऱ्या बनवणारी व्यक्ती. काटगारा, काटगारा म्हणजे इमारतीसाठी लाकडाच्या कोरीव नक्षीकामाचा व्यवसाय करणारी व्यक्ती. काटपिटिया, काटपिटिया म्हणजे लाकडाचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. कात्रक, जुन्या लाकडाचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. कारखानवाला, कारखान्याचा मालक किंवा व्यवस्थापक असणारी व्यक्ती. कारपेंटर, सुताराचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. कारभारी, प्रशासक म्हणून कार्य करणारी व्यक्ती. कार्डमास्टर, मुंबईमध्ये जुन्या काळामध्ये कापडाच्या गिरण्या भरपूर होत्या. या कापडाच्या गिरण्यांमध्ये प्रवेश करायचा असेल मला किंवा बाहेर यायचं असेल तर एक नोंद करावी लागेल असं सांगतात. मला माहीत नाही, सांगतात, कारण मी नव्हतो जेव्हा कापडाच्या गिरण्या होतात तेव्हा, पण जे सांगितलं जातं ते सांगतो. त्यावेळेला कापड गिरणीच्या कार्डिक विभागाचा जो प्रमुख असायचा त्याला कार्ड मास्टर असं म्हणलं जातं. त्यानंतर कासद, कासद म्हणजे निरोप्याचं काम करणारी व्यक्ती. किल्लावाला, किल्ल्याचा प्रमुख किंवा रक्षण करणारी व्यक्ती. कॅन्टीनवाला, कॅन्टीनचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती.
कॅप्टन, सैन्यातील एक पद अथवा श्रेणी. कॅबिनेट मेकर, लाकडाची कॅबिनेट बनवणारी व्यक्ती. केकवाला, केकचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. केरावाला किंवा केळावाला म्हणजे केळ्याचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. केशवाला, एक केशवाला न्हावी काम करणारी व्यक्ती आहे का इतर कोणती व्यक्ती आहे मला माहीत नाही. जर आपल्याला माहीत असेल तर कृपया केशवालाचा अर्थ कोणाला माहीत असेल तर प्रतिक्रियेमध्ये आपल्या सर्व सबस्क्रायबर मित्रांसाठी सांगावं ही विनंती. कॉन्ट्रॅक्टर, कॉन्ट्रॅक्टर म्हणजे कंत्राटदार किंवा कंत्राट घेऊन काम करणारी व्यक्ती. कॉन्स्टेबल, पोलीस दलातील एक पद किंवा श्रेणी. कोच बिल्डर, रेल्वेसाठी कोच बनवणारी व्यक्ती. कोचमन, रेल्वेचा कोचमन म्हणून काम करणारी व्यक्ती. कोठारी, धान्याच्या कोठाराचा मालक किंवा व्यवस्थापक. कोतवाल, पोलीस दंडाधिकारी. कोळसावाला, कोळशाचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. क्लर्क, लिपिक किंवा कारकून म्हणून काम करणारी व्यक्ती. खजुरीना, खजूर किंवा खजुराच्या झाडांचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. खटाऊ म्हणजे दुभत्या जनावरांच्या व्यवहारामध्ये नफा कमवणारी व्यक्ती. खटारावाला, ट्रकचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. जुन्या काळामध्ये ट्रकला खटारा असं पण म्हणलं जातं. खटारा या अर्थाने आपण जो शब्द वापरतो जुना पुरात तुटलेला असं नाही. खटारा हा वाहनासाठी वापरला जाणारा शब्द होता जुन्या काळात. त्यामुळे ट्रकचा व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीला पारशी भाषेमध्ये खटारावाला असं म्हणलं जातं. खराडी, खराडी हा शब्द खरड या शब्दापासून आला आहे. खरड म्हणजे खरात पण म्हणतात काही ठिकाणी. याचा अर्थ लेथवर काम करणारी व्यक्ती होतो पारसी भाषेपुरतं. बाकी भाषेमध्ये वेगळा वेगळा अर्थ असेल. खराडी म्हणजे लेथवर काम करणारी व्यक्ती पारशी भाषेत. खलिफा, खलिफा म्हणजे प्रमुख, मुस्लिम किंवा नागरी किंवा मोहम्मद पैगंबरानंतर निर्माण झालेला धार्मिक शासक, त्याला आपण खलिफा असं म्हणतो. खादीवाला, खादीचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. खान हे एक महत्त्वाचं शीर्षक आहे मुस्लिम व्यक्तीसाठी वापरलं जाणारं. राजकुमार किंवा शासक किंवा एखादा आपण म्हणतो पराक्रमी माणसासाठी ते वापरलं जातं. खान हे नाव आहे ते त्याच अर्थाने काही काही पारसी लोकांमध्ये आढळून येतं. खुर्सीगारा, खुर्सीगारा म्हणजे खुर्सी बनवण्याचा व्यवहार करणारी व्यक्ती. त्याचबरोबर गंजीपा, गंजीपा म्हणजे पर्शियन जो खेळ आहे पत्त्याचा त्याला गंजीपा म्हणतात. ते पत्ते खेळण्याचा किंवा पत्ते बनवण्याचा व्यवहार करणारी जी व्यक्ती होती तिला गंजीपा असं म्हटलं जातं पारसी भाषेमध्ये त्या आडनावाला. गंजी, गंजी म्हणजे कापड किंवा दोर मोजण्याची एक लोखंडाची सळी बाळगणारी व्यक्ती. पूर्वीच्या काळी मोठमोठे दोरखंडाचं काम चालत असते त्यावेळेला त्या दोराचं मोजमाप घेण्यासाठी आपण बघतो कापडाच्या दुकानामध्ये आज पण आपल्याला कुठे कुठे दिसते एक सळी बनवली असते तिच्यावर ते आकडे लिहिले असतात सेंटीमीटर वगैरे. तसं कापड किंवा दोर मोजण्यासाठी जी लोखंडाची सळी असते ती सळीला गंजी म्हणतात. ते काम करणाऱ्या व्यक्तीचं आडनाव गंजी जसं तसं पारसी समाजामध्ये आहे. गगरट, गगरट म्हणजे पाण्याच्या छोट्या मडक्यांचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. गजदार, गजदार म्हणजे दोरीने मोजमाप करणारा. कुठले पूर्वीच्या काळी गज नावाचं एक मापन करण्याची पद्धत होती की जमीन गजामध्ये मोजली जायची. इतकी गज जमीन आहे किंवा इतके गज कापड आहे तर ते गज जे जमिनीने मोजायचा जो व्यक्ती किंवा जमीन जी दोरीने मोजायचा जो व्यक्ती त्या गजाच्या मापनामध्ये त्याला गजदार असं म्हटलं जातं. त्यानंतर गन्नावाला म्हणजे ऊसाचा व्यवहार किंवा व्यवसाय करणारी व्यक्ती. गव्हर्नर, एका मोठ्या भूभागाचा प्रशासक जो असतो त्याला आपण गव्हर्नर म्हणतो. हे जुन्या काळामध्ये इंग्रज काळात पद होतं. गांधी, गांधी म्हणजे किराणा मालाचा तसेच स्थानिक औषधी वनस्पतींचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती पारसी भाषेमध्ये. मग पारसी भाषा बघा किती भारी आहे, त्यांचे आडनाव किती भारी आहेत. पारसी भाषेमध्ये गांधी पण आहे, गव्हर्नर पण आहे, मेजर पण आहे, गंजीवाला पण आहे, अजून कोण कोण आहे. सगळे जगातले जेवढे आपण म्हणतो व्यवसाय आणि माणसं तेवढी सगळी पारसी भाषेमध्ये आहेत. पुढचं आडनाव आहे गाजवाला. गाजवाला म्हणजे बटनामध्ये छिद्र पाडण्याचा व्यवसाय करणारी किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. पूर्वीच्या काळी जी बटणं शर्टाला आपण लावतो असताना गाज असं म्हणलं जायचं. आजही म्हणलं जातं आपण काज आणि गाज. म्हणजे ही जिथे मी माझं शर्ट आहे ते शर्टमध्ये बटन मी जिथे अडकवतो तो जो आपण होल पाडतो त्याला काज म्हटलं जातं आणि बटनाला गाज म्हटलं जाते. छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला अशा रंजक पद्धतीने समजतात आडनाव शोधतो तेव्हा. तर बटनाला जो छिद्र पाडतो त्याला गाजवाला असं म्हणत असत किंवा त्याला गयाजी पण म्हणत असत. गाजवाला आणि गयाजी अशी दोन्ही आडनावं आहेत. पुढचं आडनाव आहे गायवाला. गायवाला म्हणजे गायीचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. गाडीवाला म्हणजे गाडीवाला. गाडीवाल्याचा अपभ्रंश गाडीवाला झालं आहे. गाडीचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती किंवा गाडीवाला असं पण त्याला दुसरं आडनाव आहे. दोन्ही आडनावं वापरत आहेत. गार्ड हे पुढचं आडनाव आहे. गार्ड म्हणजे रेल्वे स्टेशनवर गार्ड म्हणून काम करणारी व्यक्ती. गुमास्ता, गुमास्ता म्हणजे घरगुती व्यवहार करणारी व्यक्ती किंवा नोकर. गोदिया, गोदिया म्हणजे जहाजावर गोदीचं काम करणारी व्यक्ती. गिनीवाला, गिनीवाला म्हणजे गिनी गोल्डमध्ये व्यवहार करणारी व्यक्ती. गोदिया, गोदिया म्हणजे जहाजाच्या गोदीवर काम करणारी व्यक्ती. आत्ताच सांगितलं. गोदीवाला म्हणजे बंदरावर काम करणारी व्यक्ती. गोदिया म्हणजे जहाजाच्या गोजीवर आणि गोदीवाला म्हणजे बंदरावर काम करणारी व्यक्ती. हा फरक आहे त्याच्यामध्ये.
गोलवाला म्हणजे गुळाचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. घासवाला गवताचा व्यवहार करणारी व्यक्ती. घीवाला तुपाचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. घोडावाला घोड्यांचा मालक किंवा घोड्यांचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. घोरखोदू, घोरखोदू हे जरा वेगळं आहे, पटकन लक्षात येत नाही. घोरखोदू म्हणजे कबर खाण्याचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. चांदीवाला चांदीचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. चायवाला चहाचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. चावडा एका ठिकाणी गुरे उभी करून ठेवणारी व्यक्ती. चासणीवाला चासणीवाला म्हणजे आगियाऱ्यांचे जे पवित्र अन्न असतं ते अन्न घेऊन येणाऱ्या व्यक्तीला चासणीवाला असं म्हटलं जातं. चिचगर चिचगर म्हणजे लाकडाची खेळणी बनवणारा किंवा व्यवसाय किंवा व्यवहार असणारी व्यक्ती म्हणजे चिचगर. चिठ्ठीवाला चिठ्ठीवाला म्हणजे ज्याचं निमंत्रण पत्रिका किंवा पत्रांचा व्यवसाय करतो जो माणूस किंवा व्यवहार करतो त्याला चिठ्ठीवाला म्हणत असत. चितलवाला चितलवाला म्हणजे बांगड्यांचा व्यवहार करणारी किंवा व्यवसाय करणारी व्यक्ती. लक्षात ठेवा, कासार या शब्दाला पारसी भाषेमध्ये चितरवाला हे सिनोनिम आहे, का समांतर शब्द आहे. चिनीवाला साखरेचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. चिपिया जुगारी किंवा पत्ते वाटण्याचे काम करणारी व्यक्ती. चेकर तिकीट चेक करणारी अधिकारी व्यक्ती. चोकसी सोन्या चांदीचे दागिने बनवणारा व व्यवसाय करणारा व्यक्ती. चोपदार काठी घेऊन रक्षणाचं काम करणारा सुरक्षा अधिकारी, त्याला चोबदार म्हणलं, चोपदार नाही चोबदार. त्यानंतर चौधरी शहराच्या सीमेचं रक्षण करणारा अधिकारी. कोणी चौधरी आपल्या आडनावाचे मित्र असतील तर लक्षात ठेवा की चौधरी शब्दाचा अर्थ पारसी भाषेमध्ये शहराच्या सीमांचं रक्षण करणारा अधिकारी असा पण होतो. आपले कोणी पूर्वज तसं काही काम करत असतील तर ते आपण शोधू शकतो या संदर्भाने. पुढचा आहे छापखानावाला. छापखानावाला म्हणजे छापखान्याचा मालक, व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. छापगर छपाईसाठी मुद्रणपेठ बनवणारी व्यक्ती. छिपा कापडावरील रंग किंवा डिझाईन मुद्रित करणारी व्यक्ती. छिब्बर कवरसचा व्यवहार किंवा व्यवसाय करणारी व्यक्ती. कवर्स बनवतो आपण ते कापडाचे किंवा याचे असतील कागदाचे त्याचे. त्यानंतर जंगलवाला म्हणजे जंगली वस्तूंचा व्यवहार करणारी व्यक्ती. जनरल सैन्यातील अधिकारी किंवा एक मोठे पद. जमादार पोलीस प्रमुख किंवा एक मोठे पद श्रेणी. जरीवाला सोन्याचा व्यवहार किंवा चांदीच्या धाग्यांचे काम करणारी व्यक्ती. जरीवाला पारसी आडनावे लक्षात ठेवा, बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला येतं आपल्याला वाटते सिंधी नाही तर जैन आडनावे, नाही पारसी आडनावे. आणि जर हा पण शब्द सोन्याला उच्चार वापरला जातो बऱ्याच ठिकाणी मराठी संस्कृतीमध्ये पण सोन्यासाठी, त्यामुळे जरीवाला म्हणजे सोन्याचा व्यवहार किंवा चांदीच्या धाग्यांचं काम करणारी व्यक्ती. जागीरदार जो जमिनीचा मालक आहे तो. जीनवाला घोड्याच्या अस्त्राला जीन म्हणतात, हे घोड्याचा अस्तर किंवा कापसाचे जीन आपण म्हणतो ते बनवणारी व्यक्ती, कातड्याची जीन बनवणारी व्यक्ती. जुंगालावाला जुंगालावाला म्हणजे आर्सेनिक रसायनांचा व्यवहार करणारी व्यक्ती. जेलर म्हणजे तुरुंग प्रमुख. जोशी ज्योतिषाचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. कोणी आपले पूर्वज ज्योतिषी असतील, आपल्या कोणा मित्रांची किंवा आडनाव जोशी असतील तर लक्षात ठेवा पारशी जातीमध्ये पण जोशी नाव होतं, याचा अर्थ कोणीतरी जोशीचा व्यवहार गावामध्ये पारशी माणूस तुमच्या पण करत असू शकतो. झवेरी हे सांगायचं असं की आपल्याला असं वाटतं की काही काही आडनाव म्हणजे जोशी आडनाव आहे ते फक्त एका समाजापुरतंच मर्यादित, त्यातल्या समाजातला माणूसच फक्त ज्योतिषाचा व्यवसाय करतो असं नाही. कुठल्याही समाजातला माणूस ज्योतिषाचा व्यवसाय करत असेल तर जुन्या काळामध्ये त्याला जोशीच म्हटलं जायचं, मग तो माणूस पारसी समाजातला का असेना, हा त्याचा अर्थ आहे. पुढचा शब्द आहे झवेरी. झवेरी म्हणजे दागिन्यांचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. टंकसाळवाला म्हणजे नाणी जिथे पाडतात त्या टंकसाळीमध्ये काम करणारी व्यक्ती. टिंबरवाला जो लाकडाचा व्यवसाय करतो ती व्यक्ती. ट्रेझरीवाला ट्रेझरीमध्ये काम करणारी व्यक्ती किंवा अधिकारी. डेप्युटी एखाद्या विभागातील उपअधिकारी. डॉक्टर म्हणजे चिकित्सक आपण म्हणतो ते. ड्रायव्हर म्हणजे वाहन चालक. तबलेवाला म्हणजे घोड्याच्या तबेल्याचा मालक किंवा घोड्यांच्या तबेल्याशी संबंधित काही व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. तलाटी लेखापाल म्हणून काम करणारी व्यक्ती. तल्यार खान मोगल बादशाहद्वारे दिली जाणारी एक पदवी, तिचा अर्थ सुदैवी असा होतो. तहसीलदार लहान प्रांतातून महसूल गोळा करणारा अधिकारी. तंबूवाला तंबूचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. तांबोळी तंबाखू अथवा खाण्याच्या पानांचा विक्रेता, व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. ताडवाला ताडीचे झाड किंवा ताडीचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. तांपल तांपल म्हणजे ऑटोमन भाषेमध्ये ऑटोमन साम्राज्याचा प्रमुख. तुर्किश भाषेमध्ये याचा अर्थ होतो स्वामी, जसं आपण महाराज शब्द वापरतो तसा तुर्किश भाषेमध्ये तांपल म्हणजे ऑटोमन साम्राज्याच्या प्रमुखाला उद्देशून स्वामी अर्थाने वाक्य हा शब्द वापरला जायचा. त्यानंतर तार मास्टर म्हणजे टेलिग्राम संदेशांचे आदानप्रदान करणारी व्यक्ती. तारवाला हा पण टेलिग्राम संदेशाचे आदानप्रदान करणाऱ्या व्यक्तीलाही दोन आडनाव वापरले जातात, तार मास्टर आणि तारवाला. तालुकादार
तालुकादार म्हणजे आपल्याला वाटतं की तालुक्याशी संबंधित काहीतरी काम करत असेल, तर तसं नाही. तालुकादार शब्दाचा अर्थ आहे रिअल इस्टेट एजन्सीमध्ये तालुका विभागात काम करणारी व्यक्ती. एखाद्या शहराच्या तालुका विभागामध्ये जो रिअल इस्टेटचं काम करतो त्याला पारसी भाषेमध्ये तालुकादार म्हटलं जायचं. तिजोरीवाला, तिजोरी बनवण्याचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. आज आपण बघतो की गोदरेजच्या तिजोरी आहेत ते सगळ्यात सेफ मानल्या जातात. ते त्या काळापासून हे लोक तिजोरीचा व्यवसाय करतात, जुन्या काळापासून. आज काही एकदमच गोदरेजच्या तिजोरी प्रसिद्धीस किंवा भरभराटीला आलेल्या नाही आहेत. तुरेल, तुरेल म्हणजे क्लॅरिओनेटमध्ये खेळणारा एखाद्या व्यक्ती किंवा व्यवहार करणाऱ्या व्यक्तीला तुरेल असं म्हटलं जायचं. तेस्टर, तेस्टर म्हणजे तोडीवाला. आपण पायामध्ये घालायचे तोडे बनवतो ते बनवण्याला तेस्टर म्हटलं जायचं. तोपची, तोपखान्यामध्ये तोप उडवण्याचे काम करणारी व्यक्ती. तोलात, तोलात म्हणजे काम करणारा एखादा अधिकारी किंवा व्यक्ती. दप्तरी म्हणजे एखाद्या दप्तरामध्ये एखाद्या गोष्टीची नोंद ठेवणारी व्यक्ती. दप्तरे म्हणजे दप्तर, हे दप्तरीचंच काय समांतर आडनाव आहे, दोन्ही आडनावांचा अर्थ सारखाच आहे. दरबारी, राजाच्या दरबारात काम करणारी व्यक्ती. दरविश म्हणजे सुफी संत. दरोगा म्हणजे पोलीस मुख्य अधिकारी. दर्जी म्हणजे शिंपी म्हणून व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. दलाल म्हणजे मध्यस्थ म्हणून कार्य करणारी व्यक्ती. दहीवाला, शुद्ध दह्याचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. दारूखानावाला, फटाक्यांचा दुकानदार किंवा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. दारूवाला, दारूचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. डावर, चाकूला धार लावण्याचा व्यवसाय करणारी किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. दिवाण, राजाचा मंत्री म्हणून कार्य करणारी व्यक्ती. दुकानदार, दुकानाचा मालक किंवा व्यवसाय म्हणून कार्य करणारी व्यक्ती. दुकानवाला, परत तेच दुकानाचा व्यवसाय किंवा काम करणारी व्यक्ती. द्वितीया, हे भट राजपूत वंशामधले एक शीर्षक आहे द्वितीया म्हणून. हे जसंच्या तसं भट राजपूत वंशामधून पारसी समाजामध्ये घेतले गेलेले आडनाव म्हणून. दूधमल, दुधाचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती, ज्याला आपण गवळी म्हणतो. गवळीला पारसी भाषेमध्ये दूधमल म्हणतात. दुपट्टेवाला, दुपट्ट्याचा दुकानाचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. दुभाष, दुभाषी म्हणून कार्य करणारी व्यक्ती. दुसादवाला, वॉचमन म्हणून कार्य करणारी व्यक्ती. त्यानंतर दूधवाला, दुधाचा व्यवसाय करणारी व्यक्ती. दुधा, दुधाचा व्यवसाय करणारी व्यक्ती. देशमुख, परगण्याचा प्रभारी अधिकारी. देसाई, जिल्ह्याचा प्रभारी अधिकारी. दोर्दी, दोरीचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. थल्ला, धल्ला किंवा धला, हे काय मला माहीत नाही, कोणाला माहीत असेल तर कृपया सांगा. धल्ला किंवा धला याचा अर्थ काय होतो. त्यानंतर धारवार म्हणजे चाकूला धार लावण्याचा व्यवसाय करणारी व्यक्ती. नकवी, हा शीर्षक मुस्लिम समाजातील प्रेषित मोहम्मद यांचा जो वंशज असतो त्याला नकवी असं म्हटलं जातात किंवा एक शीर्षक म्हणून पण वापरलं जातं. नगारवाला, नगारवाला म्हणजे मोठ्या शहरात राज्य करणारा किंवा राहणारा व्यक्ती. नगारावाला नाही, नगरवाला म्हणजे. नगरवाला हे नगर शब्दाशी जोडला आहे, नगार शब्दाशी नाही. नगरवाला म्हणजे मोठ्या शहरात राज्य करणारी व्यक्ती. नाझीर, हे एक शीर्षक आहे मुस्लिम फारसी किंवा अरबीमधून आलेलं. याचा अर्थ अधीक्षक किंवा एक धार्मिक ठिकाण असो, जो की धार्मिक ठिकाणचा अधीक्षक या अर्थाने नाझीर शब्द वापरला जातो. नदीवाला, नदीशी संबंधित व्यवहार करणारी व्यक्ती. नळवाला, पाण्याच्या नळाशी संबंधित व्यवसाय करणारी व्यक्ती. नानवाला, नान बनवण्याचा व्यवसाय करणारी व्यक्ती. नानावटी, पैसे बदलून देण्याचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. नारावाला, पायजम्याच्या ज्या नाड्या असतात त्या नाड्यांचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती म्हणजे नारावाला. नारियलवाला, नारळाचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. त्यानंतर निरावाला, निराचा विक्री किंवा व्यवसाय करणारी व्यक्ती. नेकसात खान किंवा नक्सत खान म्हणजे मुघल बादशाहद्वारे देण्यात येणारी पदवी. नेतारवाला, उसाच्या कांड्यांचा व्यवसाय करणारी व्यक्ती. पंथाकी, आगाऱ्यामधील प्रमुख पुजारी. पगडीवाला, पगडीचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. पजनीगार, रेशमी कपड्यांचा व्यवसाय करणारी व्यक्ती. पटवा, सोनेरी किंवा रेशमी धाग्याने दागिने जोडण्याचा व्यवसाय करणारी व्यक्ती. पटेल, गाव प्रमुख किंवा जमिनीचा मालक. पठाण, अफगाण वंशाची मजबूत व्यक्ती. पत्रावाला, केळीच्या पानांचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. पनीरवाला, पनीरचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. पैंजणीगारा, छान रेशमी कापडांचे निर्माण करणारी व्यक्ती. त्यानंतर पाटीवाला, पाटीवाला म्हणजे लाकूड किंवा लहान धातूच्या पट्ट्या बनवणारी व्यक्ती. पजनीगारा, मगाशी आपण पैंजणीगारा बघितला म्हणजे छान रेशमी कापडांची निर्माण करणारी व्यक्ती. पजनीगारा म्हणजे तलम रेशमी कापडांची निर्माण करणारी व्यक्ती. असे दोन वेगवेगळे आडनाव, त्यांचे अर्थ पण वेगळे वेगळे आहेत. पारक किंवा पारेख म्हणजे हिरे किंवा मौल्यवान रत्न पारखणारा व्यक्ती. पालखीवाला, पालखीचा व्यवसाय करणारी व्यक्ती. पाववाला, पावाचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. पास्ताकिया, भाजीपाल्याचा व्यवसाय करणारी व्यक्ती. पिजारा, कापूस पिंजण्याचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. पीपवाला, पिपांचा व्यवसाय करणारी व्यक्ती. पीठवाला, पिठाचा व्यवसाय करणारी व्यक्ती.
पुंजियाजी बांबूच्या काठीचा व्यवसाय करणारी व्यक्ती. पुंडोळे पुजारी म्हणून कार्य करणारी व्यक्ती. पेंटर रंगकामाचा व्यवसाय करणारी व्यक्ती. पेटी गाराज चेस्ट बॉक्सचा व्यवसाय करणारी व्यक्ती. पेमास्टर रोखपाल किंवा पेमेंट करण्यासाठी जबाबदार अधिकारी. पॉलिशवाला फर्निचर पॉलिशिंगचा व्यवसाय करणारी व्यक्ती. बूट पॉलिश करणारे नाही, फर्निचर पॉलिशिंगचं काम करणाऱ्या व्यक्तीला पॉलिशवाला म्हणत असत. पोस्टमास्टर म्हणजे पोस्ट ऑफिसचा प्रमुख. पोथीवाला मोठ्या पुस्तकांचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. पोचखानवाला पोचखानवाला म्हणजे तृणधान्य बॉक्सचा व्यवसाय करणारी व्यक्ती. प्रिंटर प्रिंटिंगमध्ये किंवा प्रिंटिंग प्रेसमध्ये काम करणारी व्यक्ती. प्रेस प्रिंटिंग प्रेसचा मालक म्हणू शकतो आपण, किंवा प्रेसचा व्यवसाय करणारी व्यक्तीला प्रेस किंवा प्रेसवाला असं म्हणत असत. दोन्ही आडनाव वापरतात, प्रेस आणि प्रेसवाला दोन्ही आडनाव आहेत. प्लंबर पाणी पुरवठ्या पाईप फिट करणारी व्यक्ती, जी पाणी पुरवठ्याचं काम फिट करायला येते, पाईप काय लीक झाला काही झाला तर. प्लेदर प्लेदर म्हणजे कोर्टामध्ये एखाद्या व्यक्तीची किंवा आशिलाची बाजू मांडणारी व्यक्ती. फरशीवाला हा शब्द कुऱ्हाडीचा व्यवसाय करणारी व्यक्ती किंवा व्यवहार करणाऱ्या व्यक्तीशी संबंधित आहे. फर्निचरवाला फर्निचरचा व्यवसाय करणारी व्यक्ती. फिटर वेगळे वेगळे भाग दुरुस्त करणारा तंत्रज्ञ. फिशर माशांचा व्यवहार किंवा व्यवसाय करणारी व्यक्ती. फेनीवाला फेनी नावाच्या द्रव्याचा व्यवसाय करणारी व्यक्ती. फौजदार पोलीस अधिकारी पद किंवा श्रेणी आपण म्हणतो. फ्लोरिस्ट फूल सजावटीचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. बंबवाला अग्निशामक दलात कार्य करणारी व्यक्ती. बक्षी श्रेणी अथवा पद पगार वाटप करणारा अधिकारी. बजन म्हणजे दोरखाड्यांचा व्यवहार करणारी व्यक्ती. बत्तीवाला दिव्यांचा व्यवसाय करणारी व्यक्ती. बदरी बेरीच्या झाडाचा मालक किंवा बेरीचा व्यवसाय करणारी व्यक्ती. बनतवाला उच्च दर्जाच्या मोठ्या तलम रेशमी वस्त्राचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. बर्फवाला बर्फाचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. बांगा कारकेड कापूस गिरण्यामध्ये कार्य करणारी व्यक्ती. बागवाला बागेचा व्यवसाय करणारी व्यक्ती. बाजवाला आघारीमध्ये काम करणारी व्यक्ती. त्यानंतर बाटली बोई म्हणजे रिकाम्या बाटल्यांचा व्यवसाय करणारी व्यक्ती. बिलियर्ड्स मेकर म्हणजे बिलियर्ड टेबल बनवण्याचा व्यवसाय करणारी व्यक्ती. बिसनी कमळाचे धागे निर्माण करणारी व्यक्ती. बुक बाइंडर पुस्तक बांधणीचा व्यवसाय करणारी व्यक्ती. बुमलावाला मुंबईत बोंबलांचा व्यवसाय करणारी व्यक्ती. बँकर बँकेत काम करणारी व्यक्ती. बँकवाला बँकेत काम करणारी व्यक्ती. दोन्ही वेगळे वेगळे शब्द आहेत पण त्यांचा अर्थ एकच आहे. बॅरिस्टर म्हणजे वकील. बेकर म्हणजे पाव आणि केक बनवणारी व्यक्ती. बेलीफ अटकेचं वॉरंट लिहून देणारा अधिकारी. बेहरेमंद खान किंवा बहरेमंद खान याचा पण मला काही अर्थ माहीत नाही की ही आडनाव कसं काय आलं पारशी समाजामध्ये. जर आपल्याला माहीत असेल आवर्जून प्रतिक्रिया देऊन कळवा की बेहरेमंद खान किंवा बहरेमंद खान म्हणजे काय, कोणत्या प्रकारचा आडनाव आहे, त्याचा अर्थ काय होतो. बॉबिन मेकर कापडासाठी बॉबिनचे विणकाम करण्याचा व्यवसाय करणारी व्यक्ती. त्यानंतर बॉयवाला म्हणजे आघारीत समारंभ करणारा पुजारी. बाप्पासोला वडिलांसोबत मिळून टोपीचा व्यवसाय करणारी व्यक्ती किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. कारण आपण बघतो की पारशी लोकांच्या डोक्यावर नेहमी टोपी असते, त्यामुळे टोपी बनवण्याचा व्यवसाय करण्याला पवित्र मानलं जातं. बाप्पासोला ते सांगितलं आता. बोकडावाला म्हणजे शेळ्याचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. बोकरा शेळ्यांचा व्यवसाय करणारी व्यक्ती. बोगदावाला बोगद्याचा व्यवसाय करणारी व्यक्ती. बोटलवाला रिकाम्या बाटल्यांचा व्यवसाय करणारी व्यक्ती. बोटवाला बोटींचा व्यवसाय करणारी व्यक्ती. मगाचा आगबोटवाला वेगळा, हा बोटवाला वेगळा. हा बोटवाला कदाचित हाताने बोट वलवत असेल, ती आगबोट आहे ती आगबोट कोळशावर चालत असेल. त्यानंतर बोन सेटर म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये हाडवैद्य म्हणतो की हाडं बसवणारा माणूस, हालून ते ताट करून हाडं बसवून त्याला बोन सेटर म्हणतात. ब्रँडीवाला ब्रँडीचा व्यवसाय करणारी व्यक्ती. भंडारा संपूर्ण गावासाठी अन्न पुरवणारी व्यक्ती. भंडारी खजिनदार म्हणून काम करणारी व्यक्ती. भन्साळी ब्राह्मण समाजातील एक आडनाव. भाजीवाला भाजीपाल्याचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. भादा म्हणजे पार्चेस किंवा ओव्हन संदर्भात व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. भामगारा म्हणजे लेथ मशीनवर काम करणारी व्यक्ती. भूदानवाला जमीन दान करणारी व्यक्ती. भौमिया म्हणजे मार्ग दाखवणारी किंवा मार्गदर्शक व्यक्ती. भूमिसा म्हणजे पण मार्ग दाखवणारी मार्गदर्शक व्यक्ती. मंडीवाला म्हणजे मार्केटमध्ये काम करणारी व्यक्ती. मकाती उत्पादन शुल्क खात्यामध्ये कर गोळा करणारा अधिकारी. मच्छी मासळी विक्री करण्याचा व्यवहार पाहणारी किंवा व्यवसाय करणारी व्यक्ती. मच्छीवाला परत तेच आहे. मछलीवाला परत तेच आहे, तिन्हीचा अर्थ तोच आहे, मासळी विक्री किंवा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. मडॉन म्हणजे खाणीमध्ये काम करणारी एक व्यक्ती. मनसब म्हणजे दिवाणी न्यायाधीशाचा सहाय्यक. मर्चंट म्हणजे व्यापारी. मराजबान म्हणजे सीमारक्षक. मलाईवाला म्हणजे दुधाच्या क्रीमचा व्यवसाय करणारी व्यक्ती. मसानी
म्हणजे स्मशानात काम करणारी व्यक्ती. मसालावाला किंवा मसालेवाला म्हणजे मसाल्याचा व्यवहार करणारी व्यक्ती. माउंटवाला म्हणजे पर्वतावर राहणारा व्यवहार करणारी व्यक्ती. मारीवाला मिरपुरीचा व्यवहार करणारी व्यक्ती. मार्कर बिलियर्ड्समध्ये गुण जुळवणारी व्यक्ती. मार्शल सैन्यातला एक उच्च रँकिंगचा सशस्त्र अधिकारी म्हणजे मार्शल. मालती जाड तपकिरी पुट्ट्यांचा व्यवसाय करणारी व्यक्ती. मालती म्हणजे कुणा स्त्रीचं किंवा मुलीचं नाव नव्हे, जाड तपकिरी जे पुट्टे असतात त्याचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. मास्टर म्हणजे तज्ज्ञ किंवा पारंगत, त्याला मास्टर म्हणतात. मिठाईवाला मिठाईचा व्यवहार करणारी व्यक्ती. मिठावाला मिठाचा व्यवसाय करणारी व्यक्ती. मीनबत्तीवाला मीनबत्तीवाला म्हणजे मेणबत्त्यांचा व्यवसाय करणारी व्यक्ती. मीनवाला मेणाचा व्यवसाय करणारी व्यक्ती. मिलर धान्य गिरणीचा व्यवसाय करणारी व्यक्ती. मिलवाला कापडी गिरणीत काम करणारी व्यक्ती. मेस्त्री सुतारकाम करणारी व्यक्ती. मुकादम कामगार अथवा टोळीचा प्रमुख. त्याचबरोबर मुन्शी म्हणजे सचिव. मुन्सिफ म्हणजे न्याय देणारा अधिकारी. मुलतान मुलला किंवा मशिदीचा मुख्य अधिकारी, मुल्ला आपण त्याला म्हणतो. मॅनेजर म्हणजे व्यवस्थापक. मेजर म्हणजे सैन्यातला अधिकारी. मेवावाला सुक्या मेव्याचा व्यवसाय करणारी व्यक्ती. मेसमॅन मेसचा व्यवसाय करणारी व्यक्ती. मेहंदीवाला केसांना रंग लावायचा व्यवसाय करणारी व्यक्ती. मेहता म्हणजे लेखपाल किंवा लिपिक. मोटारवाला म्हणजे मोटारींचा व्यवहार करणारी व्यक्ती. मोती विणणारा विक्रेता. मोदी किराणा माल किंवा विक्रेता व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. कोणी मोदी आडनावाचा शोध घेत असेल तर पारसी भाषेमध्ये त्याचा अर्थ किराणा माल विक्रेता असा होतो. मोबेद म्हणजे एक उच्च झोराष्ट्रीयन पुजारी. मोबेदजी म्हणजे सन्माननीय उच्च झोराष्ट्रीयन पुढारी. मोहल्लेदार म्हणजे एकाच मोहल्ल्यात राहणारा शेजारी. रंगवाला चित्रकार किंवा इमारती रंगवणारा रंगारी. रजिस्टर अधिकृत नोंदी ठेवणारा विद्यापीठ किंवा अन्यथा न्यायालयातील एक जबाबदार अधिकारी म्हणजे रजिस्टर. रत्नाकर दागिने बनवणारा मौल्यवान दगडांचा निर्माता. रायटर नियमित व्यवसाय म्हणून लेख पुस्तके लिहिणारी व्यक्ती. राजा म्हणजे राजा. राणा म्हणजे राजपूत वंशाचा राजा. राव म्हणजे आदरणीय व्यक्तींसाठी वापरले जाणारे शीर्षक. रावजी म्हणजे रावपासून उत्पन्न आणि आदरवाचक पदवी मिळवणारी व्यक्ती. रीडर म्हणजे प्राध्यापकाच्या हाताखाली विद्यापीठाचं काम करणारी व्यक्ती. रिपोर्टर वर्तमानपत्र रेडिओ किंवा दूरदर्शनसाठी माहिती गोळा करणारी व्यक्ती. रिवेतना दोन गोष्टी एकत्र जोडणाऱ्या रिवेटचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. रूपा चांदीचा व्यवहार करणारी व्यक्ती. रमवाला रमचा व्यवसाय करणारी व्यक्ती. रुवाला कापसाचा व्यवहार करणारी व्यक्ती. रेडिओवाला रेडिओशी संबंधित व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. लाकडावाला फळ्या किंवा लाकडाचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. लकाडिया किंवा लकाड्या म्हणजे लाकडाचा आणि फळ्यांचा व्यवसाय करणारी व्यक्ती. लाटीवाला लाकडाच्या फळ्यांचा व्यवसाय करणारी व्यक्ती. लाम सैन्यात काम करणारी व्यक्ती. लाल सौदागर लाल रत्नांचा विशेष व्यापारी. लाला पठाण समाजातील एक मजबूत द्वारमन. लालिंगवाला खास तागाच्या कापडाचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. लावंगिया लवंगाचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. लाहेर शेलॅकमध्ये व्यवसाय करणारी व्यक्ती. लाहेरवाला शेलॅकमध्ये व्यवसाय करणारी व्यक्ती. लिंबूवाला लिंबाचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. आता लिमटवाला हे लिंबाशी जोडून आहे का अजून काही मला माहीत नाही, कोणी पारशी बांधव असतील तर लिमटवाला आडनावाचा अर्थ काय होतो तो कृपया खाली प्रतिक्रियेमध्ये सांगावा. लिलाववाला लिलावाचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. लेनिनवाला तागाच्या कपड्याचा व्यवसाय करणारी व्यक्ती. लोधावाला लोखंडाच्या भांड्याचा व्यवसाय करणारी व्यक्ती. लोहार लोखंडाची अवजारे बनवण्याचा व्यवसाय करणारी व्यक्ती. वकील वकिलाचा व्यवसाय करणारी व्यक्ती. वखारिया गोदामांचा मालक. वजीबदार भेट दिलेल्या जमिनीचा मालक. वजीर राजाचा उजवा हात असलेली व्यक्ती. वजीर म्हणून कार्य करणारी व्यक्ती. वर्किंग बॉक्सवाला म्हणजे वर्किंग बॉक्सचा व्यवसाय करणारी व्यक्ती. वाहनवातिया म्हणजे जहाजांचा व्यापार व्यवसाय बघणारी व्यक्ती. वाईन मर्चंट म्हणजे वाईनची विक्री करणारा विक्रेता. वाडिया जहाजे बनवणारे कुशल सुतार. वानिया हिंदू व्यापार किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. वाडीगर बागा व वाडी बनवण्याचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. याच्यामध्ये वाडिया आणि वानिया हे आपण थोडं लक्षात घेतलं पाहिजे की वाडीगार जे असतात ते आणि वाडीवाला जे असतात त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे त्यांच्या व्यवसायामध्ये, पण तो आता इथे सांगता येणार नाही. ज्यावेळेला आपण पारशी समाजाचा इतिहास बघू त्यावेळेला आपण तो फरक समजून घेऊयात. पुढचा आहे तो विमा दलाल. जो विम्याच्या एजन्सीचं काम करतो तो एजंट आपण ज्याला म्हणतो त्याला विमा दलाल असं म्हणतात. ते पण आडनाव आहे पारसी समाजामध्ये.
वेल्डर धातू जोडकाम करणारी व्यक्ती, वैद्य जुन्या काळातील स्थानिक पारंपरिक उपचार करणारा डॉक्टर, वॉचमेकर घड्याळाची दुरुस्ती व दुरुस्तीतील व्यवसाय व्यवहार करणारी व्यक्ती, वॉर्डन शाळेचे हॉस्टेल किंवा तुरुंगाचा अधीक्षक, व्याजखोर व्याजावर पैसे देण्याचा व्यवसाय करणारी व्यक्ती, शराफ शराफी किंवा श्रॉफ पैसे उधार देण्याचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती, शास्त्री संस्कृत विद्वान पुजारी, शाह राजा सूचित करणारा पर्शियन शब्द, शाहूकार पैशाचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. म्हणजे आपण महाराजे पहिले जे सातारचे छत्रपती शाहू महाराज आहेत त्यांचं नाव औरंगजेबाने शाह किंवा शाहू असं ठेवलं असं आपल्याला सांगितलं जातं. ते औरंगजेबाने शाहू जे नाव ठेवलं ते शाह हा फारसी शब्द आहे, पर्शियन शब्द आहे. त्याच्यावरून त्याने त्यांचं नाव शाह म्हणजे राजा असं शाहू असं औरंगजेब शाहू महाराजांना प्रेमाने म्हणत असे, याचा अर्थ त्यांना राजा मानत असे. अशा पद्धतीचं आडनाव आपल्याला पारसी भाषेमध्ये पण सापडतं. आणि शाहूकार म्हणजे राजाचं काम करणारा कोणी व्यक्ती नाही तर पैशाचा व्यवसाय किंवा व्यवहार करण्याची व्यक्ती, तिला शाहूकार म्हणलं जायचं. शिकारा म्हणजे जर शिकारीचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी जी व्यक्ती असेल तिला शिकारा म्हणलं जायचं. शिकारी व्यक्तींना पण शिकारीचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती मानलं जायचं. शेरडीवाला म्हणजे ऊसाचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. शरीफ म्हणजे पाश्चिमात्य देशातील गाव प्रमुख. सकलत म्हणजे लोकरीच्या कापडांचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. सकलतवाला म्हणजे लोकरीच्या कापडाचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. परत ते झालं. सगदीवाला जुन्या पद्धतीच्या लाकडावर घालणाऱ्या चुली. सरकारी सरकारी काम करणारा अधिकारी. सरकावाला म्हणजे विनेगारचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. सरदार युद्धामध्ये सैन्याचं नेतृत्व करणारा नेता. सर्वेपोर जमीन मोजणीचा व्यवसाय व्यवहार करणारी व्यक्ती. त्यानंतर सारीगारा म्हणजे साडी किंवा एम्ब्रॉयडरीचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. शाहीगारा म्हणजे शाही निर्माता व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. सिपाई सैन्यातील शिपाई म्हणून कार्यरत असणारी व्यक्ती. सिरवाई सिंहासारखा सामर्थ्यवान व्यक्ती. सुकदवाला चंदनाच्या लाकडाचा व्यवसाय व्यवहार करणारी व्यक्ती. सुतारिया सुती धाग्याचा व्यवसाय व्यवहार करणारी व्यक्ती. सुभेदार ब्रिटिशकालीन भारतातील सैन्यातील एक पद. सुरावाला सुरा म्हणजे दारूचा व्यवसाय करणारी व्यक्ती. सेक्रेटरी एखाद्या संस्थेचा सचिव म्हणून कार्यभार सांभाळणारी व्यक्ती. सोडा वॉटर बॉटल ओपनरवाला सोडा वॉटर बॉटलचा ओपनर निर्माण करणारा किंवा विक्री करणारा व्यक्ती. सोडा वॉटर बॉटलवाला सोडा वॉटर बॉटलचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. सुपारीवाला सुपारी व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. सोलाईना किंवा सोलाई म्हणजे सोला नावाच्या झाडापासून टोप्या बनवणारी व्यक्ती. ही खास नाव आहे की हे फक्त सोला नावाच्या झाडापासूनच बनवलं जात असे. सुपारीचा व्यवसाय कोणी करत असे, परंतु सोलाईना किंवा सोलाई हे खास प्रकारचं झाड होतं आणि पारसी जमातीमध्ये टोप्यांना फार महत्त्व आहे. त्या टोप्या त्याच्यापासून बनवलेल्या पवित्र मानल्या जात असत. स्क्रूवाला म्हणजे स्क्रूचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. स्टेशन मास्तर रेल्वे स्टेशनचा प्रमुख. हळदवाला हळद विक्रीचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. हवालदार पोलीस खात्यातील एक पद किंवा श्रेणी. हसनतंपाल म्हणजे तुर्कस्तानच्या साम्राज्यामधलं तुर्कस्तानमधलं एक आडनाव म्हणजे हसनतंपाल. हाकीम स्थानिक पारंपरिक रीतीने चिकित्सा करणारा व्यक्ती. हाडवैद्य मगाशी आपण म्हणलंच की जो हाडांचा मुख्य चिकित्सक होता. हातवाला वेगवेगळी साधने हाताळणारा व्यवसाय किंवा व्यक्ती. हातीखानावाला हत्ती ठेवलेल्या सर्व ठिकाणचं कार्य करणारी व्यक्ती. हिरावाला हिऱ्यांचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. होडी दलाल होडीच्या व्यवहारामधील मध्यस्थ. होडीवाला होडीचा व्यवसाय किंवा व्यवहार करणारी व्यक्ती. होमावाला धार्मिक कार्यप्रसंगी होमरसाची व्यवस्था पाहणारी व्यक्ती. हॉटेलवाला उपग्रह मालक अथवा व्यवसाय व्यवहार करणारी व्यक्ती, तिला हॉटेलवाला म्हणत असतात. अशी 405 आडनाव आहेत. मागाशी म्हणल्याप्रमाणे 2-4 आडनाव मागे पुढे होतील किंवा 4-5 आडनाव पण मागे पुढे होतील. ज्या आडनावांचे अर्थ मला माहीत नाहीत ते प्रामाणिकपणे सांगितलेले मला माहीत नाही. आपल्यापैकी कोणी असेल तर कृपया सांगावं. ही सगळी 405 आडनाव सांगण्याचा हेतू मी मागाशी म्हणलं तोच आहे की पारशी समाज किती व्यवसाय करत होता आणि त्याने किती व्यवसाय करून स्वतःचं नशीब स्वतःच्या कष्टाने उजळलं हे कळावं म्हणून आपण ही आडनावं बनवलेली आहेत. आपण दुसऱ्याची कुचेष्टा करण्यापेक्षा स्वतःची प्रगती कशी करता येईल ते पण आपल्याला कळावं. जोपर्यंत आडनावं कळणार नाहीत पारशी समाजाचे जेवढे उद्योग कळणार नाहीत तोपर्यंत आपल्याला कळणारच नाही की हा किती उद्योगी समाज आहे. आपल्याला नेहमी 2-4 आडनावं सांगितली जातात, दारूवाला त्यानंतर बेजानवाला वगैरे, आणि आपण लगेच ते समाजाची टिंगलटिवाळी करायला सुरुवात करतो. ती केली जाऊ नये. बाकी पारशी समाजाचा इतिहास आहे तो आपण पुढे जो आपला जातीपातींचा इतिहास आपण बघणार आहे त्याच्यामध्ये येणारच आहे. पारसी समाजाचा इतिहास म्हणून एक व्हिडिओ, त्याच्यामध्ये आपण विस्ताराने सर्व जाणून घेऊया की पारसी समाज आला कुठून, केलं काय, प्रत्येक उद्योगामागची त्यांची पार्श्वभूमी काय होती. जेवढं शक्य होईल तेवढं आपण विस्ताराने जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या व्हिडिओमध्ये फक्त आडनावं सांगितलेले आहेत, त्याचे 2 हेतू पण सांगितलेले आहेत की एकतर कुचेष्टा थांबवणं पारशी समाज आणि दुसरी गोष्ट आपण आत्मचिंतन करणं स्वतःचं, की एक समाज ज्याची लोकसंख्या 0.11% पण नाही महाराष्ट्रामध्ये, तो एवढे उद्योग करतो, त्या समाजामध्ये कुठल्या समाजात नाही एवढे करोडपती निर्माण होतात सक्सेसफुल, आणि आपली लोकसंख्या आपण आरक्षणाच्या निमित्ताने मोजलेलीच आहे. आपल्या लोकसंख्येत किती उद्योगपती निर्माण झाले आणि किती व्यवसाय आपल्या समाजाने केले आपण तपासून बघावं. आपण फक्त आरक्षणाच्या मागे लागलो. मी काय आरक्षणाचा विरोधक नाही आहे, ठीक आहे. आरक्षण मिळवण्यासाठी तुम्हाला वाटते आरक्षण पाहिजे तर तुम्ही मिळवण्यासाठी संघर्ष करा, कायद्यात असेल तर मिळेल, ते ही माझी भूमिका आहे. पण आरक्षणाच्या जेवढं आपण मागं लागलो आहे तेवढं आपण एवढे उद्योगांच्या मागं लागलो आहे का करण्यासाठी, की आम्ही एवढे उद्योग पण हाताळू. जेवढं आरक्षणासाठी आम्ही जीवाचा आटापिटा चालवला आहे तेवढं एवढे उद्योग करण्यासाठी आटापिटा चालवला आहे का? नाही चालवलेलं. जर हे हाताला दिसेल ते काम, हाताला मिळेल ते काम करून त्याच्यामध्ये प्रावीण्य मिळवण्याचा पारशी समाजाचा स्वभाव जो आहे तो आपण आपल्या सर्वांनी अंगी बाणवला तर मला वाटतं की आपल्या देशात कधीच आरक्षणाची गरज भासणार नाही. तुमची जात धर्म समाज कुठलाही असू देत, तुम्ही कुठल्याही कारणाने आरक्षण मागत असा, किंवा आज आपण म्हणतो की ज्या उच्च जाती ते उच्च जाती पण काही दिवसांनी आरक्षण मागायला लागतील, तर हे आरक्षण मागणं म्हणजे एक प्रकारे आपलं काय आहे की आपण कष्ट करायला कमतरता दाखवतो आपल्यातली. पारसी समाजाने कधी आरक्षण मागितलं नाही. जैन समाजाने कधी स्वतःची नोंद मागासवर्गीय किंवा दुर्बल जमातीमध्ये करून घेतली नाही, करून घेत नाही. ते त्यांना आवडत नाही स्वतःला दुर्बल म्हणवणं आर्थिकदृष्ट्या. पारसी समाजाला आवडत नाही दुसऱ्याच्या जीवावर जगणं किंवा बाकीच्या गोष्टी करणं. तर हे दुसऱ्या समाजातून शिकण्याचे गुणधर्म आहेत, ते आपण आपल्या अंगामध्ये अंगीकारले पाहिजेत. म्हणून ही एवढी सगळी आडनावं सांगितली. एवढे सगळे व्यवसायातले 2-4 जरी व्यवसाय आपल्या मराठी माणसांनी मनावर घेतले की माझ्या जीवनामध्ये मराठी समाजातल्या प्रत्येक माणसाने मनावर घेतलं की आम्ही वेगळ्या व्यवसायामध्ये हातपाय मारू, जोपर्यंत यशस्वी होत नाही तोपर्यंत सहकार्य करू, एकमेकांना सहकार्याची भावना ठेवू. हा समाज अशी सहकार्याची भावना ठेवतो. मी म्हणलं की आजारी माणसाला पेन्शन मिळतं, बेरोजगार माणसाला पेन्शन मिळतं, वृद्ध माणसांना घर मिळतं, समाजच देतो त्यांना. त्यांच्या समाजाला कोणी असेल तर लग्न कार्याला मदत केली जाते, प्रोत्साहन मिळतं. आपल्याकडे सगळा उलटा कारभार आहे. एक तर एकमेकांचे पाय ओढायचे, एक तर एकमेकांपासून लांब जायचं. त्याच्यामुळे व्यवसायामध्ये आपण कुठल्या कधी यशस्वी होत नाही. आपल्याच जातीतल्या एखाद्या माणसाने दुकान काढलेलं असेल, त्याचा व्यवसाय चांगला चाललेला असेल, त्याचं चांगलं चाललेलं असेल, तर ज्याचा व्यवसाय चांगला चालला आहे त्याने पण माज करणं आपल्या रक्तामध्ये आहे. आणि तो माज करतो म्हणून आपली जमीन विकून आईबापाचे दागिने गहाण ठेवून त्याचा व्यवसाय बुडवणं, त्याला बुडवून झाल्यानंतर आपण पण आपला व्यवसाय बुडवणं, कुठेतरी निघून जाणं, हे जे आपल्या जातीमध्ये प्रकार चालले म्हणून आपण यशस्वी होत नाहीत. आपल्या जाती म्हणजे आपल्या सगळ्या 18 प्रकार जातीमध्ये महाराष्ट्र जातीमध्ये चाललेत असं म्हणा. त्याच्यामुळे महाराष्ट्र उद्योगधंद्यामध्ये म्हणावी तितकी प्रगती करू शकलेली नाही. आपल्याला जसा उज्ज्वल विचारांचा वारसा आहे तसा आपल्याला उज्ज्वल उद्योगाचा पण वारसा असला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पण उद्योगी व्हा हा मंत्र दिलेला आहे मित्रांनो. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वाभिमानी व्हा, त्याच्यावर उद्योगी व्हा हे पण म्हणले. कारण उद्योग तुम्ही काहीतरी केल्याखेरीज त्या उद्योगामध्ये यश मिळवल्याखेरीज तुम्ही स्वाभिमानी नाही होऊ शकत. महाराज जाणून होते, आपण विसरलेलो आहोत पूर्णपणे. महाराजांनी पण राज्य जे चालवलं ते राज्य एक उद्योग म्हणूनच चालवलं की या उद्योगाला कधी पैशाची कमी नाही पडली पाहिजे, हा उद्योग कधी बंद नाही पडला पाहिजे. कोणी आक्रमण केलं तरी उद्योगाकडे काही ना काहीतरी शिल्लक असलं पाहिजे धनधान्य संपत्ती किल्ला लढवण्यासाठी. महाराज एक उत्कृष्ट उद्योजक होते. आपण ही गोष्ट पूर्णपणे विसरून गेलेलो आहोत. आपण फक्त आपल्याला कुठून कसं काय मिळेल त्याच्या मागे लागलेलो आहोत. बाकी आपल्याच माणसाला कसं बुडवता येईल त्याच्या मागे लागलेलो आहोत. जिथून शिकता येईल त्याची टिंगलटिवाळी कुचेष्टा कशी करता येईल त्याच्या मागे लागलेलो आहोत. या व्हिडिओमधून कदाचित तेवढी जरी जनजागृती झाली किंवा एखाद्या माणसाला वाटलं की बाबा नाही ही काहीतरी याच्यावरून शिकण्यासारखं आहे, ते करू शकतात तर मी का नाही करू शकत आहे. करायला पाहिजे, प्रयत्न तरी करायला पाहिजे, एकमेकांना धरून राहिलं पाहिजे. आपण आपल्या समाजामध्ये एखादी व्यक्ती असेल, आजारी असेल, काम करू शकत नसेल, रस्त्यावर पडलेली असेल, नातेवाईकांनी सोडून दिलेलं असेल, किंवा अजून काही संकट तिच्यावर आलेलं असेल कुठल्या कारणाने, व्यवसाय काही कोणी केला तरी बुडू शकतो तो. आपल्याकडे कसं आहे की ज्याचा व्यवसाय बुडला त्याच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन असला भारी असतो की तो माणूस का मरत नाही लाजेने, किंवा त्यानं आत्महत्याच केली पाहिजे लाजेने, अशा नजरेने आपण त्याच्याकडे बघतो की व्यवसाय बुडला म्हणजे काय, म्हणजे केले ना लाखाचे 12,000, आपल्याकडे मन आहे लाखाचे 12,000 केलेत, भिकेचे डोळे लागलेत. या सगळ्या म्हणी आपण शोधून काढलेल्या आहेत आपल्याच माणसांना टोचून मारण्यासाठी. कारण त्या म्हणी पण नाही पाहिजे आपल्या समाजामध्ये. ज्या समाजामध्ये भिकेचे डोळे लागणे मन आहे त्या समाजामध्ये कधी प्रगती होऊ शकणार नाही, किंवा त्या समाजात कधी माणूस उद्योजक होऊ शकणार नाही. कोणी एखादा माणूस नवीन उद्योग करतो म्हणला झालंच सुरुवात, आम्ही एवढं कमवून ठेवलं तू घालवणार वाटतं आमचं सगळं. अरे करू देत तरी त्याला, मी म्हणतो घालवू देत नाही, येऊ देत रस्त्यावर, करतोय तरी काहीतरी ना, काहीच न करण्यापेक्षा. विषय तो आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण पारसी समाजाकडून शिकल्या पाहिजेत. म्हणून हे सगळे पारसी समाजाचे उद्योगधंदे सांगितले. एकही माणूस पारसी समाजातला, परत एकदा सांगतो, हे सगळे उद्योगधंदे करणारा फेल गेलेला नाही. शिकण्यासारखं आहे. फक्त आपण आपल्या समाजाचे मोठमोठे उद्योजक मंडळं काढून काही उपयोग नाही आहे. ती उद्योजक मंडळ करतात काय, अमुक अमुक ट्रस्ट, अमुक अमुक जातीचं उद्योग मंडळ, अमुक जातीचं
कॉर्पोरेशन आपण काही ना काही काढलेलं आहे स्वतःचं. आपलं फक्त धार्मिक ट्रस्ट काढून मन भरत नाही. आता आपण उद्योजक मंडळं पण काढतो आपापल्या जातीची, आणि त्याच्यामध्ये पण उद्योजक मंडळामध्ये पण काही लोकांचं भलं होतं, बाकीचे लोक पावत्या भरून नंतर शिव्या देत गायब होतात तिथून. ही परिस्थिती खरं बोललं तरी पण. तर हे सगळं टाळलं पाहिजे. तुम्ही उद्योजक मंडळ काढा, नाहीतर तुम्ही एखादं लग्न कार्य काढणारी संस्था काढा, वधूवर सूचक मंडळ काढा, किंवा तुम्ही एखादं तुमच्या धर्मासाठी किंवा जातीसाठी किंवा समाजासाठी म्हणतो मी एखादा ट्रस्ट स्थापन करा आणि रस्त्यावर किती पण आरोळ्या मारा, तुम्ही कधी स्वाभिमानी होणार नाही. ज्या माणसाकडे पैसा नाही, ज्या माणसाकडे जमीन नाही, तो माणूस कधी स्वाभिमानी नाही. ज्या माणसाला उद्योग करता आला नाही आणि उद्योगामध्ये यशस्वी होता आला नाही, तो माणसाचा कधी विस्तार नाही. नोकरी केली, नोकरी करण्यामध्ये जेवढा पगार मिळाला त्यात घरभाडं गेलं, बायका मुलांचे खर्च गेले, आई तिथंच राहिला, जन्माला आला तेव्हा पण तिथंच होता, मेला तरी पण तिथंच होता मरताना. काही भर घातली नाही, गेले तर काहीतरी कमीच करून गेला असला आयुष्यामधून आईबापाच्या किंवा बायका पोरांच्या, मिळवलं तर काही नाही. ही नोकरीमध्ये मराठी माणसाची जास्त परिस्थिती. म्हणून पारसी समाजाचा आदर्श घेणं जास्त गरजेचं. जिथं आदर्श घेता येईल तिथं घेतला पाहिजे, जिथून शिकता येईल तिथून शिकलं पाहिजे. दत्तात्रयांनी 64 गुरु काय उगाच केले नव्हते. महाराजांनी पण जिथून शिकता येईल तिथं शिकायची तयारीच ठेवली होती. इंग्रज काय करतात, दारू गोळा चांगला बनवतात, द्या आम्हाला दारू गोळा. फ्रेंच काय करतात, औषधं चांगली बनवतात, द्या आम्हाला औषध. हे मुसलमान अरब व्यापारी येतात, ते काय करतात, शस्त्र चांगली बनवतात, द्या आम्हाला शस्त्र. पोर्तुगीज काय करतात, तलवारी चांगल्या बनवतात, द्या आम्हाला तलवारी. तेव्हा पोर्तुगीज काय करतात, बोटी चांगल्या बांधतात, द्या आम्हाला बोटी बांधून, शिकवा आमच्या माणसांना. महाराजांनी जिथं जे भेटेल तिथून शिकायची तयारी ठेवली होती, म्हणून महाराज यशस्वी झाले. आज आपण महाराजांना महाराष्ट्राचे आयकॉन मानतो. शिकतो काय आपण महाराजांकडून? काहीच नाही शिकत. हे जे काही महाराजांनी अखंड आयुष्यभर शिकण्याची धडपड चालवली, स्वतः शिकले. 18 आपण म्हणतो कारखाने उभे केले महाराजांनी, स्वतः शिकले, माणसांना शिकवलं महाराष्ट्रामध्ये. उगाच महाराजांना आपल्या भारतीय नौदलाचा पुरस्कर्ता मानत नाहीत किंवा भारतीय नौदलाचा आद्यजनक मानत नाहीत महाराजांना. उगाच नाही मानत. महाराजांनी स्वतः शिकले, जहाजं बनवायला लोकांना शिकवले, तो व्यवसाय निर्माण केला आहे महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये, जो आधी नव्हता कधी. शिकले महाराज, शिकण्याची वृत्ती ठेवली, दुसऱ्यांकडून शिकण्याची वृत्ती ठेवली. जंजिऱ्याच्या सिद्धींना महाराजांनी त्यांच्या विरुद्ध आयुष्यभर लढा दिला, पण त्यांच्याकडून पण शिकण्याची वृत्ती ठेवली की माझ्या सैन्यामध्ये एवढा मोठा दर्यासारंग का निर्माण होत नाही जो सागरी लढाई लढू शकेल. शिकण्याची तयारी ठेवली. आज आपण जिथे जिथे म्हणून ज्या ज्या गोष्टीतून म्हणून शिकायची तयारी ठेवली पाहिजे. शिकायची तयारी ठेवायची असेल तर पारसी समाजाचा आदर्श हा सगळ्यात उत्तम आदर्श आहे. कोणालाही प्रगती करायची असेल तर तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी देशामधून येता, नवीन देशामध्ये राहता, स्थिरावता, त्या ठिकाणी रुजता, त्या देशाचं नाव मोठं करण्यासाठी तुम्ही योगदान देता, त्या देशाला स्वतःचं मानून. आपण आपल्या देशाचं नाव, आपल्या जातीचं नाव, आपल्या घराचं नाव, आपल्या गावाचं नाव, आपल्या आईबापाचं नाव उज्ज्वल करायच्याऐवजी धुमल कसं करता येईल ते पाहत असतो. जाताना पत्र लिहून जातो, वाचलो तर परत येईल, नाही झालो तर करा काय करायचं आहे ते. ही आपली काय पद्धत आहे. एखादं काम करायला आपण निघालो तर आपण उत्कर्ष करायला निघत नाही, नाव रोशन करायला निघत नाही. आपली भाषा काय असते, चाललोय घरातून, मी वाचलो तर आलो, परत येईन तोंड मारत परत वाचलो तर नाही आलो तर तुमचं तुम्ही बघा. झालं, घर बुडलं आपण बुडलं, ही आपली तर आहे. आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये, आपल्या भागामध्ये, आपल्या गावामध्ये आपली तर आहे. कधीच नाही आपलं धोरण आहे की स्वतःचा उद्धार करावा, गावाचा उद्धार करावा, 4 लोकांना आदर्श ठेवा. बिलकुल नाही. आपलं धोरणच आहे मराठी माणसाचं. ही आर नाही तर पार. विचार करायचा नाही. आलं माझ्या डोक्यामध्ये ना, मार्केट जाम करून टाकायचं. आलं माझ्या डोक्यामध्ये, सनक आली लहर केला कर, हे शब्द आपल्या मराठी भाषेतच आढळतात, दुसरीकडे कुठे आढळत नाहीत. नुसतं आपल्याला लहरीपणा करायचा आणि कहर करायचा, काही ना काही प्रगती काही नाही करायची. बदललं पाहिजे. आज मित्रांनो परिस्थिती खरोखर बिकट आहे. महागाई दिवसेंदिवस वाढते आहे. सरकारकडून अपेक्षा ठेवण्यामध्ये काही अर्थ राहिलेला नाही आहे. नोकरीमध्ये फारशी काही प्रगती राहिलेली नाही. छोटे मोठे उद्योग जे आपण करतो त्याच्यामध्ये पण काही राम राहिलेला नाही. सगळ्यात मोठा फटका छोट्या उद्योगांनाच पडतो. त्याच्यामुळे उद्योजक व्हावं कसं, यशस्वी उद्योजक व्हावं कसं, अरबोपती व्हावं कसं, हे आपण पारशी समाजाकडून शिकलं पाहिजे. उद्योग पण असे केले पाहिजेत, सुरुवात छोट्याने करा, पण नंतर तुम्ही जग जिंकाल त्या उद्योगामध्ये. कसे करायचे, आपल्यासमोर मोठा आदर्श आहे. आपले उद्योग असतात छोटे मोठे, पान टपरी टाकणे, पंक्चरचं दुकान टाकणे, चहाचा गाडा टाकणे, वडापाव टाकणे, अजून काही गाडे लावू नये फक्त, ते एवढं उद्योग असतो. फार अगदी माझी मजल मोठी झाली तर मी गाड्याच्या ऐवजी गाड्या लावायचं बंद केलं, बोलेरो घेतली, मोठा उद्योगपती झालो मी. बस माझं काय म्हणतात की गंगेला मिळालं माझं सगळं, सार्थक झालं आयुष्याचं. गाडा विकला आणि बोलेरो घेतली, बस मोठा उद्योगपती झालो मी आपल्या भाषेमध्ये. काय चाललं आहे आपलं? उद्योगपती पण व्हायचं असेल तर पारशी माणसासारखं व्हावं माणसाने. असा उद्योगपती व्हावं की ज्यांनी आपल्यावर राज्य केलं त्यांच्यावर आपण राज्य करावं. टाटाचं उदाहरण मोठं आहे, परत एकदा सांगतो.
ज्या ब्रिटिशांनी मीठ उचललं म्हणून गांधीजींवर हत्यार चालवलं आणि लोकांना कैदेमध्ये टाकलं, ती मीठ विकणारी कंपनी आज टाटाने विकत घेतलेली आहे. ज्या ब्रिटिशांनी भारतावर राज्य केलं त्या भारतावर राज्य करणाऱ्या स्टीलच्या कंपन्या, त्यानंतर आपण म्हणतो की वाहनांच्या कंपन्या आज भारतीय लोकांच्या ताब्यात आहेत, त्यात ते बहुतांश पारसी लोकांच्या ताब्यात आहेत. कशामुळे? या देशाचं आपण नाव रोशन करण्याची इच्छा बाळगतो ना, मोठं व्हायची इच्छा बाळगतो ना, बाहेर या. मी मगाशी जो शब्द वापरला, कूपमंडूक वृत्ती जी आपली आहे त्यातून बाहेर या. गावातून, समाजातून, जातीतून, देशातून आपण म्हणतो की या आपल्याला त्या गोष्टीमध्ये आपल्याला कोंडून ठेवतात, गोष्टी त्या विचारामध्ये कोंडून ठेवतात. बाहेर या. रस्त्यावर तुम्ही जर पोतं टाकून भाजी विकत असाल तर गाडा लावल्यावर भारी वाटतं तुम्हाला. गाडा बदलला, तुम्ही बोलेरो घेतली की भारी वाटतं. बोलेरो विकली मी, मला एखादी 407 घेतली की बरं वाटतं, झालो मोठा माणूस मी. काय नाही झालेलं, काही झालेलं नाही, काही होणार पण नाही. म्हणून आपणच आपल्या जीवनाचे शिल्पकार आहोत. दुसऱ्याकडून शिकलं पाहिजे. महाराज आज असते तर महाराजांनी, मी तुम्हाला 100% सांगतो, महाराज इंग्रजांकडून शिकले, महाराज पोर्तुगीजांकडून शिकले, महाराज फ्रेंच लोकांकडून शिकले, महाराजांनी फारसी आणि अरबी लोकांकडून पण महाराज शिकले, नाही तर टिकाव धरला लागला नसता त्यांचं. आज महाराज असते तर आज महाराज पारसी लोकांकडनं पण शिकले असते. आपण सगळ्यांनी शिकायला पाहिजे. होप सो की आशा आहे की हे जे काही एवढं बोललो मी प्रेमापोटी, खरं तर बोलत नाही असं कधी मी, पण ठीक आहे. आपलेच मित्र किंवा आपलीच मुलं बाळं मला जेव्हा विनाशाच्या वाटेने जाताना दिसतात, चुकीचे बिझनेस करून वाटेने जाताना दिसतात, लोकांनी या ठिकाणी बिअर बार काढून, दारूची दुकानं काढून पण लोक करोडपती झालेत प्रामाणिकपणे तो धंदा करून. किती लोक माझ्या बघण्यामध्ये असे आहेत, दारूचं दुकान आहे पण दारूच्या एका थेंबाला स्पर्श करत नाही, करोडाचा पैसा घरात पण दारूच्या थेंबाला स्पर्श नाही घरात कोणी करत त्यांचा माणूस. असे पण बिझनेस केले. आपल्या माणसाने दारूचं दुकान काढलं तर त्यासाठी की पहिली माझ्या पिताश्रीने एक बॉटल पोचवावी, मग मला इन्व्हेस्टमेंट मिळेल. दर दिवशी पिताश्रीने एक बॉटल पोचली की इन्व्हेस्टमेंट येते, उरलेली मग एक बॉटल घेतो संध्याकाळी, त्याच्यासाठी मला दारूचा धंदा करायचा. असे पण हे दारूवाला आपण म्हणतो पारसी लोकांना तुम्हाला दिसतील, एक थेंब पिणार नाही दारू, पण दारूचा धंदा उत्तम करणार या गोष्टीमध्ये. हे पण शिकण्यासारखं आहे आयुष्यामध्ये. तर या गोष्टी आपण हळूहळू शिकल्या पाहिजेत. मला जर शक्य झालं तर मी पारसी समाजापासून शिकण्यासारख्या गोष्टी त्याच्यावर एक पुस्तक लिहिण्याचा विचार करतोच आहे. वेळ मिळाला तर नक्की लिहीन आणि आपण सर्वजण वाचाल अशा अपेक्षा आपल्या भल्यासाठीच आहे. ठीक आहे, जरा विषयांतर बरंच झालं, पण हा व्हिडिओ का बनवला आणि त्यातून काय शिकलं पाहिजे हे सांगणं गरजेचं होतं, म्हणून थोडंसं विस्ताराने सांगितलेलं आहे. आशा आहे आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे प्रतिक्रिया देऊन कळवा की सर व्हिडिओ आवडला, व्हिडिओ बनवण्यामागची भावना आवडली, भावना पोचली, आम्ही प्रयत्न करू. काही आपल्या मनात असेल तर कळवा. जे आडनाव मला समजले नाहीत अर्थ तुम्हाला माहीत असेल तर कळवा. पारसी समाजामध्ये काही अजून तुम्हाला त्यांचे काही उद्योगधंद्याच्या संबंधातली आडनावं असेल, म्हणजे आता आपण 405 आडनावं बघितली, अजून पण 406वं एखादं आडनाव असेल जे मला माहीत नव्हतं, या लिस्टमध्ये आलं नाही, तुम्हाला माहीत असेल तर ते पण कळवा. आपल्या सगळ्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल. जर व्हिडिओ खरोखर आवडला असेल तर मित्रांना शेअर करा, आपल्या वेगवेगळ्या ग्रुपमध्ये शेअर करा, लाईक करा. या व्हिडिओच्या निमित्ताने प्रथमच आपण किमंत लाईव्ह चॅनलला भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा, जेणेकरून आडनावाशी संबंधित विविध व्हिडिओ आपल्याला पाहता येतील. त्याचबरोबर हे अशा प्रकारे इतिहासाचं आणि आडनावांचं वस्तुनिष्ठ मूल्यमापन, तर्कशुद्ध विवेचन आणि विश्लेषण ज्याला आपण म्हणतो की मूल्याधारित विश्लेषण, ते जर आपल्याला पाहायचं असेल तर पाहत राहा किमंत लाईव्ह यूट्यूब चॅनल. भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओसोबत. जय महाराष्ट्र, जगदंब.